श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय श्रीराम. चला तर आजची नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात. आज एवढा दिवस बेकार गेला ना, काय सांगू तुम्हाला. खूप बेकार गेला माझा आजचा दिवस. म्हणजे खरंच का सांगू का, कारण आज अख्खा दिवस आमच्या पाणी आलं नव्हतं आणि लाईटी सारखी सारखी जात होतं. घरात थेंबभर पाणी नव्हतं. अक्षरशः स्वयंपाक करायला पण पाणी नव्हतं. तर वरण भात करायला पण खालनं एक कळशी पाणी आणून वरण भात केलो आणि तिथनं पुढं आम्ही खाल्लो. 3 ते 4 वाजता खाल्लो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 7:30 पावणे 8 वाजता पाणी आलं. बघा काहींकडं पाणी आलं होतं, काहींकडं नव्हतं पाणी आलं. बघू शकता तुम्ही. बघा लोक कसे पळत होते पाण्यासाठी. म्हणजे इथनं पाणी आण, तिथनं पाणी आण, आपल्या हांडा कळशी घेऊन फिरत होते. आमच्याकडं पाणी आलं होतं तर आमचे पण खालच्या घरातनं पाणी थोडं थोडं दिलं एक दोघांना, कारण आमच्या पण घरात थेंबभर पाणी नव्हतं. तर पण पाणी मागायला आले की आम्ही देत असतो. तर बघा इकडं बघा तिकडं बघा सगळीकडं पाणी भरण्यासाठी, म्हणजे ज्या गल्लीतल्या लोकांना पाणी आलं नाही ना, त्या गल्लीतले लोक पळापळी चालली होती. आणि इथं महाराज बघा टेरेस धुवत होते, कारण टेरेसवर आम्हाला झोपायला जायचं होतं म्हणून. तर त्यांना काही मी दाखवलं नाही, कारण ते काय म्हणजे हाफ पॅन्टवर होते, मग ते काय त्यांना काय दाखवलं नाही. त्याच्यानंतर बघा माझी आंघोळ झाली 8:30 वाजता. नंतर मी आवरले, थोडंसं केसाला वगैरे तेल लावलं होतं, डोकं वगैरे धुतलं, आंघोळ केलं. त्याच्यानंतर परत संध्याकाळी मी आमटी भात केले. आणि हे बघा कसं ते केसांचं तेलच निघालं नव्हतं. लय वैताग आला. म्हटलं आता परत डोकं धुवावं लागेल. म्हटलं आता हे काय म्हटलं उद्या. त्याच्यानंतर चहा नाही केले मी, दूध गरम केले आणि दुधात साखर टाकून तेच पीत होते मी. आणि त्याच्यानंतर आमटीला बघा फॅन चालू असल्यामुळं ना, एवढं काय थोडीशी डाळ शिजली नव्हते, तरी जाऊ द्या म्हणलं. पण शिजवले, आमटीला फोडणी वगैरे दिले. म्हणजे हे डाळच गावाकडची गावरान डाळ आहे ना, त्याच्यामुळं डाळ एक नंबर होते. चला